श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताद्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले। मोहड माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकळले वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे ही सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाचे, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळे गेली या परतून स्वामी चालले उठवणी, भोतवर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथ एक अविंद होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध जमला। पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोडप्पाचे महाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोडप्पा करी आदर। चोडप्पाचे भाग्य उदले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बडे दरिद्राच्या घरी जाया। पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयांचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तळी तापडी मार्गी श्रमती। निराहार कितेक राहती मौन धरुणी किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन। एक गिरी गवरी बैसून तपश्चर्या करताती, एक पंचाग्नी साधन करती, एक पवनाते भक्षती। कित्येक संन्यास होती संसार अवघा सांडूनी, एक करती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरिती। एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधती देवालय। परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून, केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ। योग योगाधिक काही चोडप्पानी केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाच्या देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाड। तेपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोडप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदयले। तेपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोडप्पाचे गृहापती आले कोणी एक यती, लोक चमत्कार दाविती गावत मात पसरली। आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती, म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात, नुपासी कडला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले। राहती चोडप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी एकुणी राव बोलले कायवानी, गावात यती येऊनी फार दिवस झाले। परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता एकुणी कानी, हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना। रावमुखातून वाणी निघाली, तुझी यती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयनकंठ झाला सद्गतीत। धूळ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसवले। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पडून गेली दुरी चरणी भक्ती जडली पै। सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली, षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपणाये। निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, जयांच्या पादुका शिरी धरुण विष्णू नाचे ब्रह्मानंदे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय घोड हा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवतु।